नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। पुणे जिल्ह्यातील क्षेत्र देहू येथे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या साधनाभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामचंद्र भंडारा घोरडेश्वर साधनाभूमीच्या रक्षणार्थ शेवटच्या श्वासापर्यंत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या द्वारे लागण्याचे प्रणेते मधुबन पाटील यांना समर्थ साथ देऊन असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे आध्यात्मिक आघाडीचे राज्य प्रमुख पाटील यांनी केले। आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी कशा प्रकारे या साधनाभूमीची राज्य कार्यकर्त्यांकडून वाट लावली जाते याचा आढावाच आमच्या वृत्तवाहिनीला भक्त मधुसन पाटील यांनी कथन केला आहे। प्रश्नासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील भटवाडी येथे 23 एप्रिलला महाराष्ट्रातील कीर्तनकार, अभ्यासक, प्रबोधनकार यांची चिंतन बैठक संपन्न होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले। या साधनाभूमीविषयी संत संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन पाटील यांनी आमच्या वृत्तवाहिनीला माहिती देताना असे सांगितले आहे। बुब्रवान शेडके पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील भटवाडी बैठकीला ज्ञानेश्वर माऊली संस्थापकाचे विश्वस्त हरिभक्त पारायण चैतन्य महाराज कबीर ज्ञानेश्वर माऊली जन्मसंस्थान आपेगाव संस्थेचे अध्यक्ष हरिभक्ती पारायण ज्ञानेश्वर दादा कोल्हापूरकर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप, संयुक्त सरचिटणीस राजेश घाणेकर, शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ पाटील, संत संरक्षण समितीचे कार्याध्यक्ष माधवताई माने, लक्ष्मणराव वडले, प्राचार्य निळकंठ शेंडगे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संपर्क प्रमुख धाराजी भुसार, बीड जिल्हा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश नाईकवडे, मराठा महासंघाचे आध्यात्मिक बीड आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शिवराम सोंडगे, मराठवाडा संपर्क प्रमुख रामभाऊ मोहिते पाटील, शिवाजीराव म्हस्के इत्यादी उपस्थित राहणार असल्याची माहिती बुब्रवान शेडके पाटील यांनी सांगितली। या सर्व कार्यक्रमासाठी अन्नदानाची व्यवस्था महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्वेलर्स अष्टेकर आप्पा हे करणार असून त्यांची विशेषतः उपस्थित आणि सत्कार संपन्न होईल। 23 एप्रिलच्या कार्यक्रमानंतर पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र देहू येथे भामचंद्राच्या पायथ्याला कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्याचे व बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे। विकासनामा वृत्तपत्राचे संपादक बाळासाहेब फफाळ पाटील हेही या कार्यक्रमास उपस्थित असणार आहे। जय तुकोबा। मी मधुसूदन पाटील गेले 36 वर्ष जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तपोभूमीमध्ये साधना चिंतनात मी मग्न असताना गेले 16 वर्षापासून अविरतपणे जगद्गुरू तुकोबारायांची तपोभूमी ही अखंड, पवित्र आणि वारकरी संप्रदायाचा हा वसा आणि वारसा अबाधित राहावा, चिंतनभूमी जशी आहे तशी राहावी या भूमिकेसाठी मी लढत आहे। 2005 पासून ज्यावेळी जगद्गुरू तुकोबारायांच्या तपोभूमीची म्हणजे भामचंद डोंगराची खरेदी विक्री सुरू झाली तेव्हा मी प्रथम प्रवचनातून परिसरातील लोकांना, पंचक्रोशीतल्या लोकांना, भाविकांना सांगितलं, बाबा ही जगद्गुरू तुकोबारायांची तपोभूमी आहे, ती विकू नका आणि सुरुंग लावू नका। जर तुम्ही सुरुंग लावाल तर घरादारावरती सुरुंग लागेल। इथंपर्यंत मी माझं परखडपणे स्पष्ट मांडलं होतं। पण ज्यावेळी MIDCनं भूसंपादन केलं चाकण टप्पा क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे भामचंद डोंगराचा परिसर जो आहे तो संपूर्ण बाधित होणार, आता एकांत भंग होणार। कारण ज्या भूमिकेसाठी जगद्गुरू तुकोबाराय देहूवरून आले होते ती भूमिका म्हणजे काळ सारावा चिंतने एकांतवासी। हा एकांतवासी हा भाग महत्त्वाचा आहे। किंवा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, आणि एकांताचा वास सेवन करण्यासाठी, कारण याच भामचंद्र डोंगरामध्ये तुकोबारायांना विठ्ठलाचा निर्गुण निराकार साक्षात्कार झालेला आहे आणि अभंग त्याला प्रमाण आहे, साक्षी आहे। वारकरी संप्रदायामध्ये हा म्हटला जातो, गायला जातो आणि हा महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेला अभंग आहे की 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार, भामगिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी। अशा प्रकारे हा, आणि त्यावेळी किती घनदाट जंगल असेल तुकोबारायांच्या कालखंडात। महाराजांनी म्हटलेलं आहे, सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झुंबले, पिडू जे लागले सकळिक। याच्यावरून मित्र हो कल्पना करा की निसर्गरम्य किती असेल याच तपोभूमी डोंगरामध्ये। त्याचप्रमाणे भंडारा डोंगरामध्ये आणि घोरडेश्वर डोंगरामध्ये, तिन्ही डोंगरामध्ये महाराज लहर येईल तसे जात होते। कारण महाराजांचा जो हे आहे मुक्त चिंतनाचा प्रवास की तुका म्हणे घालू मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी, अशा प्रकारे त्यांना कुणाची या जनपद तिथं रुळावीत यावेत असा अजिबात त्यांना आवड नव्हती। कारण संसर्ग होऊ नये आपल्याला, कारण जन हे गुणदोषानं भरलेलं आहे। म्हणून तरी तुकोबाराय म्हणतात मी इथं येऊन भगवंताचं चिंतन करत आहे, असे त्यांचे अभंग आहेत। आणि माऊलींची सुद्धा ओवी आहे की बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदाची खंती, तो मनुष्याकार जाण मूर्ती ज्ञानाची गा। अशा प्रकारे साधकाला ही अत्यंत एकांत प्रिय, साधनेला अनुकूल असणारी ही भूमी। वारकरी संप्रदायामध्ये अनेक जे संत महात्मे होऊन गेले, म्हणजे ज्ञानोबानंतर होऊन जे गेले त्या सगळ्यांनी मला वाटते
भंडारा भामचंद्र घोरडेश्वर डोंगरावरती विशेषतः तुकोबरायांच्या वास्तविक चिंतनानं पावन झाल्यानंतर जो प्रवास आहे तो जास्त आहे. वारकरी संप्रदायाचा इथं येणं आणि प्राचीन कालखंडामध्ये ज्ञानोबरायांच्या अगोदर ते भूमी तिन्ही डोंगर जे होते हे प्राचीन जैनकालीन बौद्धकालीन लेण्या इथं आहेत. तो एक वसावाचा संस्कृतीचा समन्वय संघ फार मोठा आहे आणि जेम्स बर्गिस नावाच्या संशोधकानं 1880 साली जो एक ग्रंथ प्रकाशित केला भारतात